औजुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक, त्याचप्रमाणे माझे आदरणीय वरिष्ठ शिक्षकगण, माझे सहकारी मित्र आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आपलं जीवन म्हणजे विद्यार्थी जीवन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे। आपल्याला यशाचे शिखर जर गाठायचे असेल, यशाची प्राप्ती करायची असेल, तर हीच ते वेळ आहे। विद्यार्थी जीवन हे आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ आहे। जर आपल्याला यशाची प्राप्ती करायची असेल तर विद्यार्थी जीवनातच आपल्याला यशाचा मार्ग अंगीकारावा लागेल। यश प्राप्तीसाठी विद्यार्थी मित्रांनो, यश प्राप्तीसाठी तीन महत्त्वपूर्ण गोष्ट किंवा तीन महत्त्वपूर्ण स्तंभ असतात की ज्याच्या मदतीनं आपण यशाचे शिखर आपण प्राप्त करू शकतो किंवा यशाचे शिखर आपण गाठवू शकतो। नंबर एक, सर्वात पहिलं तुमचे संस्कार। आपण दुसऱ्याशी वागतो कसं, आपण आपल्या सहकार्यांशी बोलतो कसं, आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांशी वर्तन कसं करतो, बोलतो कसं, आपण बसतो कसं, आपण चालतो कसं, हे सगळं, हे आपले वर्तन, हे आपले संस्कार दर्शवितात, आपल्या घराचे वातावरण दर्शवितात। विद्यार्थी मित्रांनो, आपले संस्कार हे आपली जडणघडणाची एक महत्त्वपूर्ण पायरी आहे। लक्षात असू द्या, यश प्राप्तीसाठी हे जे संस्कार आहेत, जे आपल्या आई वडिलांकडून, आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून किंवा आपल्या गुरुजनांकडून आपल्याला मिळत असते, ते एक महत्त्वपूर्ण बाब आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, आपण आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये आपले संस्कार दिसले पाहिजे। म्हणजे आपल्या घराचे वातावरण कसं आहे, हा जो आपल्या समोर असलेला व्यक्ती तो अंदाज लावतो, तो तर्क लावतो की हा मुलगा किंवा ही मुलगी याच्या घरातील वातावरण कसं आहे, याच्या आई वडिलांची शिकवण काय आहे, शिकवण कशी आहे। जर आपलं वर्तन, आपले संस्कार चांगले असतील तर त्यावरून अंदाज येऊन कळतं की नाही, तुमच्या आई वडिलांचे संस्कार, तुमच्या गुरुजनांचे संस्कार तुमच्यावर चांगले आहेत आणि तुम्ही ते लक्ष देऊन आणि आटोकाने तुम्ही त्याचे म्हणजे प्रयत्न करता आणि पाळता। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, आपल्या सहकार्याशी बोलताना, वागताना, वडीलधाऱ्या माणसांशी किंवा गुरुजनांशी बोलताना आदराने वागा, अगदी सन्मानाने वागा आणि जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्याशी अगदी प्रेमाने वागा। आणि यशस्वी होण्यासाठी दुसरा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे ध्येय। ध्येय हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्तंभ आहे। एखाद्या समुद्री वादळामध्ये ज्याप्रमाणे एक नाव किंवा एक बोट जे म्हणतात नाव, ते अगदी दिशाभूल होऊन इकडे तिकडे भटकत असते, तो जहाजाचा किंवा नाविक जो असतो तो दिशा जो तो विसरला वादळामध्ये तर त्याला कुठे जायचं ते कळतच नाही आणि तो इकडून तिकडे भटकत असतो, त्याला योग्य मार्ग मिळत नाही। कारण
तो त्याचं ध्येय विसरलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचे जे वय आहे हे सुद्धा एक वादळी वय आहे. आणि या वादळी वयामध्ये जर तुम्हाला आपलं जीवन यशस्वी करायचे असेल, आपलं आई वडिलांचे नाव उज्ज्वल करायचे असेल, आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे असेल, तर तुम्हाला यशस्वी व्हावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला एक ध्येय आपल्या मनाशी बाळगावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, एक निश्चित ध्येय बाळगा. आता ध्येय म्हणजे काय? एम. निश्चित ध्येय बाळगा आणि ते ध्येय एका कागदावर अगदी ठळक अक्षरामध्ये लिहून काढा. ध्येयाची विसरण होऊ देऊ नका. येता जाता त्या ध्येयाकडे बघा, ते ध्येय वाचा, मनाशी बाळगा. येता जाता ते ध्येय, ते शब्द वाचा. कारण एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. जी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे तेच तुमच्या बुद्धीत राहील, तेच तुमच्या मनात राहील. जर ध्येय तुमच्या मनाशी नसेल किंवा बुद्धीत नसेल तर तुमचे आयुष्य त्या वादळातील नावाप्रमाणे होईल की ज्याला कोणतीही दिशा मिळत नाही किंवा मिळाली नाही. विद्यार्थी मित्रांनो, ध्येय बाळगल्याशिवाय यशाची प्राप्ती होत नाही. आणि तिसरा आहे शिस्त. शिस्त इज द सोल ऑफ सक्सेस. डिसिप्लिन इज द सोल ऑफ सक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, कि डिसिप्लिन क्या है? डिसिप्लिन सक्सेस का, कामयाबी का सोल है. बच्चों, तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा की आपल्या या विद्यार्थ्यांसमोर कोणाकोणाला पतंग उडवता येते? पतंग कोणाकोणाला येते? सर्वांना येते, बहुतेक सर्वांना येते. व्हेरी गुड. असे पुष्कळ विद्यार्थी आहेत ज्यांना पतंग उडवता येते. पतंग उंच आकाशात भरारी घेत असते. पतंग उंच आकाशात भरारी देत असते. किती उंचावर ते उडत असते, पण त्याचं नियंत्रण हे आपल्या हाती असते. त्या पतंगाचे नियंत्रण हे आपल्या हाती असते. कितीही वारा आला, कितीही वादळ आलं तरी ते जे पतंग आहे ते नियंत्रित असते. विद्यार्थी मित्रांनो, जर त्या पतंगाचा दोरा तुटला, विद्यार्थी मित्रांनो, तर त्या पतंगाचा दोरा जर तुटला तर ते पतंग अगदी सैरा वैरा इकडे तिकडे पळत असते, इकडे तिकडे, म्हणजे ज्यावर काही नियंत्रणच नसते. तो जो दोरा आहे जो पतंगला नियंत्रित करतो, विद्यार्थी मित्रांनो, ते आहे शिस्त, डिसिप्लिन. आणि ते पतंग हे आपलं आयुष्य. जर आपल्या आयुष्यातून शिस्त जर आपण बाहेर काढली किंवा तोडून दिलं तर लक्षात असू द्या, आपण आयुष्यात यशस्वी होणार नाही. शिस्त म्हणजे काय? अरे शिस्त म्हणजे एका धाकावर किंवा छडीच्या धाकावर अंगीकारणे म्हणजे शिस्त नाही. विद्यार्थी मित्रांनो, शिस्त म्हणजे डिसिप्लिन ही स्वतःहून स्वतःवर बाळगली पाहिजे. आपण जे आपले एका दिवसाचे 24 तास असतात, ते 24 तास आपण कशा प्रकारे विभागून घेतले. आपण सकाळी किती वाजता उठावं, आपण नमाज अदा करून आपण म्हणजे आपण किती तास अभ्यास करावा, किती तास कोणत्या विषयाचे, किती वेळ कोणत्या विषयाचे अध्ययन करावं, आपला गृहपाठ केव्हा करावा, किती वेळ लागावा, या सर्व, किंवा आपण शाळेत अगदी वेळेवर यावं. 7:40 किंवा 7:50 आपली जे प्रेयर असते, प्रार्थना असते, ती सुरू होते. तर अगदी 7:40 ला तुम्ही इथे उपस्थित राहा. हे शिस्त मधलं एक भाग आहे. आणि त्याच्यानंतर वक्तशीरपणा.
वक्तशीरपणा असू द्या विद्यार्थी मित्र. तर अशा प्रकारे म्हणजे माझे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या की जर आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, सक्सेसफुल व्हायचे असेल, तर ह्या 3 गोष्टींचं, 3 स्तंभांचं संस्कार, ध्येय आणि शिस्त हे आपल्या जीवनाशी जोडावंच लागेल. तेव्हाच आपण यशस्वी होऊ आणि आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या शाळेचं नाव आपण उज्ज्वल करू. सरांनी मला येथे बोलण्याची 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि येथे आपले 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.